कंटेनरने महिलेला चिरडले, मनसेच्या दादासाहेब शिंगण यांचे आक्रमक आंदोलन. सेवा रस्त्यावरील खड्डे आणखीन किती बळी घेणार? सेवा रस्ता कडेला झालेल्या दलदलीसह त्यातील खडीमुळे दुचाकी घसरून महिला सेवा रस्त्यावर पडली. महिला दुचाकीवरून सेवा रस्त्यावर पडताच 10 चाकी कंटेनरच्या चाकाखाली महिला चिरडली. अर्चना राजाराम पाटील, वय 42, राहणार कुसरुंड, तालुका पाटण, असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अक्षय उत्तम पाटील, वय 27, राहणार कुसरुंड, तालुका पाटण, हा गंभीर जखमी झालेला आहे. मृत अर्चना पाटील आणि अक्षय पाटील हे शनिवारी सकाळी पाटणवरून कराडच्या घारेवाडी येथे एक औषध घेण्यासाठी निघाले होते. घारेवाडीला जाण्यासाठी ते कोल्हापूर ते पुणे या सेवा रस्त्यावरून घारेवाडीकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. मलकापुरात आल्यावर रस्त्यावरील चिखलीने दुचाकी घसरली. दुचाकीवर मागे बसलेल्या अर्चना पाटील सेवा रस्त्यावर पडल्या. अर्चना पाटील यांना 10 चाकी कंटेनरने चिरडले. यात अर्चना पाटील जागीच त्यांची प्राणज्योती माळवली. अक्षय हा सुद्धा डोक्याला मार लागल्याने जखमी झाला. मनसेचे दादासाहेब शिंगण यांच्यासह स्थानिक व्यावसायिक घटनास्थळी आले. शिंगण यांनी स्वतः रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्चना पाटील यांचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला. यानंतर दादासाहेब शिंगण सेवा रस्त्यावरील दुरावस्थेवरून संतप्त झाले. शिंगण यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावरील तत्काळ खड्डे बुजवा अशी मागणी करत रस्त्यावरच ठाण मांडले. दादासाहेब शिंगण यांनी रस्त्यावर खड्ड्यासमोरच ठाण मांडत मृत महिलेची बळी जाण्यास प्रशासन व संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप दादासाहेब शिंगण यांनी रस्त्यावर खड्ड्यासमोरच ठाण मांडत मृत महिलेचा बळी जाण्यासाठी प्रशासन व संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप केला. जेपर्यंत खड्डे बुजवत नाही तोपर्यंत उठवणार नाही अशी भूमिका घेतली. शिंगण यांच्या अचानक आंदोलनाने पोलिसांची पळापळ झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर पोलिसांनी शिंगण यांच्या मागणीचा तत्काळ विचार केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर दादासाहेब शिंगण रस्त्यावरून उठले. तोपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. यानंतर दादासाहेब शिंगण सेवा रस्त्यावरील दुरावस्थेवरून संतप्त झाले. शिंगण यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावरील तत्काळ खड्डे बुजवा अशी मागणी करत रस्त्यावरच ठाण मांडले. दादासाहेब शिंगण यांनी रस्त्यावर खड्ड्यासमोरच ठाण मांडत मृत महिलेचा बळी जाण्यासाठी प्रशासन व संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप केला. जेपर्यंत खड्डे बुजवत नाही तोपर्यंत उठवणार नाही अशी भूमिका घेतली. शिंगण यांच्या अचानक आंदोलनाने पोलिसांची पळापळ झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर पोलिसांनी शिंगण यांच्या मागणीचा तत्काळ विचार केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर दादासाहेब शिंगण रस्त्यावरून उठले. तोपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.